आम्ही पोहोचलो सकाळी आज घरात 8:30 वाजता. त्यामुळं अतिशय पसारा पडलाय बघा. शिव कसा आंबे खातोय किंवा इकडे आरवीचे कपडे पडले, इकडे माझ्या साड्या पडल्या. ते बघा किती घाण हाताने खातोय तू. अरे अरे बघते सगळे व्हिडिओ बघतील लोक. आता बघा कशी खातोय. आणि मी पहिलं काम हे केलं. सकाळी आले, भाजी केली, मम्मी पोळ्या केलेल्या होत्या. मम्मी घरं पुसली, संडास बाथरूम घासलं. मी खूप सारे कपडे धुतले, म्हणजे आमचे आहे होते त्याच्यातले आहे धुयचे अजून. आता झोपले मी 11:30 वाजता. आणि माझ्या आरवीचं आता आवरले. आरवी पण झोपली, 11:15ला झोपली. कारण माझ्या आईबाबाची तर एवढी गरमी होती, अतिशय गरमी होती त्या भागामध्ये. आरवी पण 11 वाजल्यापासून तर 2:45 वाजेपर्यंत झोप, मी पण. मग म्हटलं आता एकदा झोप घ्या, फ्रेश झालो. आणि हे बघा आता किती पसारा पांगला, हे बघा पूर्ण पसरा पांगला आहे. म्हटलं आता एवढा सगळा आवरू. तेव्हा आरवी कशी उड्या मारते, मांड्याच्या खाली जायचा प्रयत्न करते. नख काढले तिचे, कारण खूप तिने असे बोचकारी तोंडावर ओढलेले होते. छोट्या नीलकटरनं निघतच नव्हते. तोंडात बोट घालून आरवी तसे. खूप पसारा पडलाय. आता हा पसारा आवरून लवकरात लवकर आईबाबाकडे निघण्याचं दुःखही होतं आणि आपल्या संसाराची ओढ असते. मुलींचं जीवन खरंच खूप वेगळं असतं.